नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीसी एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो। अमरावती शहरातून तुमच्यासाठी ही खास सिरीज, खास सेवा आपण सुरू केलेली आहे। तलाठी ही तुमची खुर्ची आहे, समजून घ्या। तलाठीसाठी जे प्रश्न राहणार आहे, ज्याची प्रश्नांची लेवल राहणार आहे, ओरिजिनल टीसीएस कसे प्रश्न विचारणार आहे, तर त्या अनुषंगाने आपण सिरीज सुरू केली। इथे आपण बघणार आहोत बघा, ॲडजेक्टिव्हचे कॉमन एरर्स। आता कॉमन एरर्स हा जो टॉपिक आहे तो या टीसीएस वाल्यांचा खास पॅटर्न आहे। म्हणजे कॉमन एरर्स असो, पॅराजम्बलिंग असो, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असो, फिल इन द ब्लँक्स असो, किंवा व्होकॅब्युलरी असो, किंवा मग ग्रामर तर आहे समजा, ठीक आहे ना। तर आणि कॉम्प्रिहेन्शन पण यावेळेस 5 मार्कला। तर हे सर्व आपण या सिरीजमधून बघणार आहोत, ठीक आहे ना। ज्यांना कोर्स घ्यायचा असेल, ज्यांना फास्ट अभ्यास करायचा असेल, ज्यांचा अभ्यास झालेला नसेल, त्यांनी पेड कोर्स घ्या। त्याची फी एकदम कमी करून ठेवलेली आहे मी, ठीक आहे ना। एकदम कमी, 2000ची एकदम 400वर आणलेली आहे, 399वर, ठीक आहे। पण ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांना फक्त प्रॅक्टिस करायची आहे, त्यांनी ही सिरीज पूर्ण पाहत चला, ठीक आहे ना। कॉमन एरर्स बघा, स्पॉट द एरर। स्पॉट द एरर या नावाने तुम्हाला प्रश्न येणार, किंवा कॉमन एरर या नावाने तुम्हाला प्रश्न येणार, किंवा आयडेंटिफाय द एरर, किंवा आयडेंटिफाय द मिस्टेक इन द सेंटेन्स, असं काहीही येणार। समजून घ्या, याचे 2-3 प्रकार आहे। एक तर तुम्हाला 1, 2, 3, 4 मध्ये विचारणार। हा 1 म्हणजे हा भाग असतो, ठीक आहे ना। 2 म्हणजे हा भाग असतो, किंवा तुम्हाला ABCD मध्ये विचारणार, किंवा या ऑप्शन्स मध्येच 1, 2, 3, 4 या एका वाक्याचे 4 भाग केलेले असणार। 4 हा जो भाग असतो ना, चौथा ऑप्शन, तर या वाक्यामध्ये जर कुठेही चूक नसेल तर तुमचा ऑप्शन 4 करेक्ट होतो, नो एरर, ठीक आहे ना। बघा आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, म्हणजे आपण या जगात ज्या काही गोष्टी बघतो त्या गोष्टींबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह होतो, ठीक आहे ना। मग आता आपल्याला माहित आहे, ही इज अ स्मार्ट बॉय, बॉय द नाउन झाला, मग स्मार्ट काय झाला? ॲडजेक्टिव्ह, ठीक आहे ना। ही इज एन ऑनेस्ट मॅन, आता मॅन तर नाउन झाला, मग ॲडजेक्टिव्ह काय झाला? ऑनेस्ट। मग आता हे फक्त गुण दाखवतात, एखाद्या माणसाचा गुण दाखवतात, म्हणून तो ॲडजेक्टिव्ह होतो। पण ते तेवढंच नाही आहे, ॲडजेक्टिव्हचे 10 प्रकार आहे। तुम्हाला ते डिटेल्स शिकावे लागतात। ते शिकल्यानंतर तुम्हाला या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कळू लागतात, ठीक आहे ना। आपण संध्याकाळी 6 वाजताच्या लेक्चरमध्ये आपण हे गुण शिकू, म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणतात ते शिकू, ठीक आहे ना। आता बघू आपण यावर प्रश्न कसे येणार। वन ऑफ देम, आता बघा, एक समजून घ्या, एक ठरवून घ्या, आपण जो प्रश्न बघतो त्या प्रश्नाच्या पहिल्या शब्दापासूनच आपल्याला ओळखायचं आहे की चूक कुठे आहे, किंवा कोणताही प्रश्न असू द्या, त्या प्रश्नाच्या पहिल्या वाक्यापासूनच आपल्याला समजून घ्यायचं आहे की यामध्ये कोणता कंटेंट आहे, यामध्ये काय दडलेलं आहे, जे आपल्याला उत्तरात कामी येईल, ठीक आहे ना। बघा, वन ऑफ, जर समजा 1 ऑफ, 2 ऑफ, 3 ऑफ, 4 ऑफ, ऑल ऑफ, सम ऑफ, मेनी ऑफ, किंवा नन ऑफ जरी असेल, ऑफची रचना असली ना, मग इकडे 1, 2, 3, 4, ऑल, मेनी, सम, फ्यू काही पण येऊ, तुम्हाला समोर जे नाऊन येते ना, नाऊन हे कधीही प्लुरलच घ्यावं लागते, म्हणजे अनेक वचनीच घ्यावं लागते, आणि त्यानंतर येणारा जो हेल्पिंग वर्ब आहे तो या 1 नुसार ठरवायचा असतो, समजून घ्या। वन ऑफ देम, आता मी जर म्हटलं असेल वन ऑफ माय फ्रेंड असं म्हटलं तर वाक्य चूक। वन ऑफ माय फ्रेंड नाही, वन ऑफची रचना आहे ना, म्हणून वन ऑफ माय फ्रेंड्स, आणि इथे 1 आहे ना, म्हणून याला असं इज लागतो, वन ऑफ माय फ्रेंड्स इज। तुम्ही म्हणाल सर फ्रेंड्सला तर आर लागणार, पण नाही, ते या फ्रेंड्सवर डिपेंड नाही आहे, ते या 1 वर डिपेंड आहे। इथे जर मी 2 लिहिला असता, 2 ऑफ माय फ्रेंड्स, तर मग त्या ठिकाणी आर आला असता, समजलं ना। जर या ठिकाणी मी ऑल लिहिला असता, ऑल ऑफ माय फ्रेंड्स, तरी तिथे आर आला असता। जर मी म्हटलं असतं की नन ऑफ माय फ्रेंड्स, त्या ठिकाणी इज आला असता। हे जोड्या असतात, या गोष्टी महत्त्वाच्या असतात मित्रांनो, ठीक आहे ना। म्हणून बघा, वन ऑफ देम म्हटलं गेलेलं आहे, बरोबर। फॉरगॉट म्हणजे त्यांच्यापैकी एक जण विसरला, म्हणजे एक या ऑप्शन मध्ये काहीही चुकीचं नाहीये, बरोबर आहे, ठीक आहे। एक बरोबर करा बरं, एक बरोबर।
नन ऑफ देम फॉरगेट टू टेक देअर लॅपटॉप. नन म्हटलेलं आहे, काय म्हटलं मी बघा, वन ऑफ देम म्हणजे या ऑफच्या रचनेमध्ये इथे प्लुरल नेम लागलं, पण मग आता इथे काय लिहायचं, देअर पाहिजे काय, वन आहे ना, वन ऑफ देम टू टेक, इथे हिज किंवा हर पाहिजे होता. तुम्हाला काय म्हटलं मी की वन ऑफ आहे ना, तर ऑफची रचना असेल तर समोर देमच लागेल. पहा पुन्हा सांगतो, वन ऑफ माय फ्रेंड्स, वन ऑफ माय फ्रेंड हे चूक, वन ऑफ माय फ्रेंड्स बरोबर. मग फ्रेंड्सला या ठिकाणी फ्रेंड्सला काय लावायचं, फ्रेंड्सला आर लावायचं की इज लावायचं, तर ते फ्रेंड्सवर डिपेंड नाही आहे. ऑफची रचना असल्या कारणाने ते वनवर डिपेंड आहे, वनला इज लावा. आणि तसंच त्याप्रमाणे बघा, वन ऑफ देम फॉरगॉट टू, देअर नाही पाहिजे, देअर म्हणजे त्यांचा होते, देअरचा अर्थ काय होतो, त्यांचा, पण इथे वन आहे ना, आणि म्हणून त्याचा किंवा तिचा पाहिजे होता. म्हणून दोन ऑप्शन मध्ये, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपण चूक शोधली, दुसरा ऑप्शन करेक्ट, पहिलं ऑप्शन करेक्ट, कारण तो दोन जो त्याच्यामध्ये यामध्ये गफलत करायची नाही. हे तर फक्त ऑप्शन्स आहे 1 2 3 4, ठीक आहे ना. ज्या ठिकाणी जो तुमचा चुकीचा भाग आहे तो जिथे आहे ते उत्तर बरोबर लिहायचं, म्हणजे 2 नंबर उत्तर बरोबर आहे, ठीक आहे ना. लिहून टाकत चला, जे मी बोलतो ते सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचं आहे, रोज लिहायचं आहे. हिज गुड क्वालिटीज, हिज काय म्हटलं मी, जेव्हा आपण प्रश्न सोडवतो तेव्हा पहिल्या शब्दापासूनच त्यामध्ये काय दडलेलं आहे हे डोक्यात घ्यायचं. हिज गुड क्वालिटीज, ठीक आहे, ओके, इन्क्लूड, ओके, त्याच्या चांगल्या क्वालिटीमध्ये काय काय इन्क्लूड होतं, एक बरोबर आहे. हिज ॲबिलिटी टू टेक क्विकली अँड ॲप्रोप्रिएट डिसिजन. आता ज्या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना ॲडजेक्टिव्हच माहीत नाही आहे ते असे प्रश्न सोडवू शकत नाही, ठीक आहे ना. आणि म्हणून आपण हे झालं की ॲडजेक्टिव्हला पण सुरुवात करू, म्हणजे ॲडजेक्टिव्ह पण तुम्हाला मी एका लेक्चरमध्ये शिकवून देईल, ते पूर्ण लेक्चर राहील फक्त ॲडजेक्टिव्हवरच. आता बघा, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, आणि ज्यांना माहीत नसेल सुद्धा ॲडजेक्टिव्ह तरी त्यांनी हे लेक्चर बघणं आवश्यक आहे, कारण हे लेक्चरमध्ये, या लेक्चरमध्ये सगळे क्वेश्चन राहणार आहे, ठीक आहे ना. हिज गुड क्वालिटीज इन्क्लूड हिज ॲबिलिटी टू टेक क्विकली अँड ॲप्रोप्रिएट डिसिजन. आता बघा, तुम्हाला सांगतो, नाईस म्हणजे काय, नाईस आणि नाईसली, नाईस आणि नाईसली म्हणजे काय फरक आहे, नाईस आणि नाईसली. नाईस हा एक ॲडजेक्टिव्ह आहे जो नाउन किंवा प्रोनाउन विषयी विशेष माहिती सांगतो. म्हणजे ही इज अ नाईस बॉय, शी इज अ नाईस बॉय, राजू इज अ नाईस बॉय, शी इज अ नाईस गर्ल, राजू इज अ नाईस मॅन, राधिका इज अ नाईस एम्प्लॉई, ठीक आहे ना. नाईस हा नाउन किंवा प्रोनाउन विषयी विशेष माहिती सांगतो, म्हणून तो ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. पण नाईसली हा ॲडव्हर्ब आहे, नाईसली हा ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब म्हणजे तो वर्ब विषयी विशेष माहिती सांगणार. ही डान्सेस नाईसली, तो छान नाचतो. शी डान्सेस नाईसली, शी टॉक्स नाईसली, शी वॉक्स नाईसली, ठीक आहे ना. शी राईट्स नाईसली. म्हणजे वर्ब विषयी जर विशेष माहिती असेल तर त्याला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो, ॲडव्हर्ब असं म्हणतो. जर नाउन प्रोनाउन विषयी विशेष माहिती असेल त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण असं म्हणतो. हे झालं विशेषण, हे झालं क्रिया विशेषण, कारण ते क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो, ठीक आहे ना. आणि आपल्याला बघा इथे काय करायचं आहे, हिज गुड क्वालिटीज इन्क्लूड हिज ॲबिलिटी टू टेक क्विक डिसिजन. क्विक बघा, QUICK, क्विक म्हणजे जलद गतीने, ठीक आहे ना. क्विक अँड ॲप्रोप्रिएट डिसिजन, इथे डिसिजन नाऊन आहे, डिसिजन काय आहे, नाऊन आहे. मग ते कसं, डिसिजन नाऊन आहे, नाऊन विषयी विशेष माहिती आपण ॲडजेक्टिव्हने सांगतो, आणि म्हणून ॲप्रोप्रिएट हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह झालं, आणि क्विक हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह झालं. इथे तुम्हाला क्विकली हा तर ॲडव्हर्ब आहे, क्विकली हा तर ॲडव्हर्ब आहे, आणि आपल्याला विशेष माहिती सांगायची आहे या डिसिजन विषयी, ठीक आहे ना. डिसिजन विषयी इथे ॲप्रोप्रिएट बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी क्विक पाहिजे होता. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर नाऊनच्या आधी काही पण येऊ, नाऊनच्या आधी कोणताही शब्द येऊ, जगातलं कोणतंही वाक्य उचलून घ्या,
जगातल्या कोणत्याही पुस्तकातल्या कोणत्याही पॅराग्राफचं वाक्य घ्या किंवा जिथे जिथे तुम्हाला इंग्लिश भाषा दिसेल तिथे कोणतेही वाक्य घ्या, त्या नाऊनच्या आधी जो शब्द येतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणायचो, त्याला आपण विशेषण म्हणायचं. ठीक आहे ना. ठीक आहे. बॉय कसा आहे तर स्मार्ट आहे, स्मार्ट आहे. बॉय कसा आहे तर लिटिल आहे. बॉय कसा आहे लेझी आहे. ठीक आहे ना. काही पण घ्या ना. हो, हा पेन कसा आहे पांढरा आहे. हे रिमोट कसं आहे काळं आहे. टी शर्ट कशी आहे काळे आहे. लोगो कसा आहे गोल्डन आहे. काही पण घ्या तुम्ही. मग या प्रत्येक जगातल्या प्रत्येक नाउन विषयी किंवा प्रोनाउन विषयी विशेष माहिती जसं सांगतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. ठीक आहे ना. आणि त्या ठिकाणी क्विकली नव्हतं पाहिजे. बी मध्ये चूक आहे. बी आहे 4 मध्ये. समजून घ्या. बघा तुम्हाला इतका वेळ द्यावाच लागेल मित्रांनो. तुम्हाला जर सिरियसली अभ्यास करायचा असेल, कारण इतका सगळा कंटेंट कोण देणार नाही तुम्हाला फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर किंवा इतक्या लहानशा फीमध्ये. ठीक आहे ना. इतका मोठा कंटेंट तुम्हाला कोण देणार नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपल्याला वेळ तर द्यावाच लागेल अभ्यासाला. भरपूर मुलं अभ्यास करून राहिले. MPSCची राज्यसेवा देणारे पोरं आता हे तलाठी किंवा इतर सरळ सेवांची एक्झाम देऊन राहिले. म्हणून तुमची फाईट त्या लोकांसोबत आहे. आठवण ठेवा. तुमच्या गावातल्या एखाद्या राहुल सोबत नाही आहे किंवा तुमच्या गावातल्या एखाद्या प्रशांत सोबत नाही आहे. समजलं ना. स्पॉट द एरर. ही रॅन सो फास्टली. ही रॅन सो फास्टली. इथे ABCD या 4 भागात त्या वाक्याला डिवाइड केलेला आहे. ही रॅन सो फास्टली दॅट ही रिच द डेस्टिनेशन इन जस्ट मिनिट. तो इतका फास्ट धावला की त्याच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे काय होते मंजिल, डेस्टिनेशन मंजिलवर त्याच्या ठिकाणी तो एका मिनिटात पोहोचला. ठीक आहे ना. पण इथे बघा कॉमन एरर कोणता होतो. फास्ट. फास्ट हा ऍक्च्युली हा 4ही लोकांची भूमिका बजावतो आहे. फास्ट हा नाउन सुद्धा असतो. फास्ट हा ॲडजेक्टिव्ह सुद्धा असतो. फास्ट हा व्हर्ब सुद्धा असतो आणि फास्ट हा ॲडव्हर्ब सुद्धा असतो. ठीक आहे ना. फास्ट हा ॲडव्हर्ब सुद्धा असतो. आता बघा आजची एकादशी आहे. मोठी एकादशी त्याला म्हणतो आपण. मोठी एकादशी आहे तर जवळपास सगळेच लोक उपवास ठेवतात. ठीक आहे ना. सगळे लोक उपवास ठेवतात. ऑलमोस्ट लोक उपवास ठेवतात. काही भक्तिभावने ठेवतात तर काही खाण्यापिण्यासाठी उपवास करतात. पण ठीक आहे, ओके. मग आता त्या उपवासाला आपल्याला फास्ट म्हणता येते तेव्हा तो नाऊन ठरतो. नाऊन म्हणजे उपवास, म्हणजे सॉरी फास्ट म्हणजे उपवास, तो नाऊन आहे. पण जर मी म्हटलं असेल आय एम अ फास्ट बॉलर तर बॉलर नाऊन झाला आणि फास्ट काय झाला ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे ना. मी जर म्हटलं फक्त आय फास्ट म्हणजे मी उपवास ठेवतो तर हा व्हर्ब झाला. आणि मी जर म्हटलं असेल आय केम फास्ट, आय टॉक फास्ट, आय राईट फास्ट तर मग तो ॲडव्हर्ब झाला. त्याने व्हर्ब विषयी विशेष माहिती सांगितली आणि म्हणून हा फास्ट जो आहे शब्द तो चौघांचीही भूमिका बजावतो. MPSCला हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे ना. आणि बघा आता काय करायचं आपल्याला, फक्त फास्ट जसा आपण नाईसचं नाईसली करतो. नाईस म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाऊन विषयी किंवा प्रोनाऊन विषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे नाईस. पण नाईसली हा ॲडव्हर्ब आहे, क्रिया विशेषण आहे. तो व्हर्ब विषयी विशेष माहिती सांगणार. शी केम नाईसली, शी डान्सेस नाईसली, शी राईट्स नाईसली, शी टॉक्स नाईसली. व्हर्ब विषयी विशेष माहिती समजून घ्या. मुद्दा पहा. मुद्दा नाऊन किंवा प्रोनाऊन विषयी विशेष माहिती कोण सांगतो तर ॲडजेक्टिव्ह सांगतो. व्हर्ब विषयी विशेष माहिती. व्हर्ब म्हणजे क्रियापद, चालणे, खाणे, पिणे, बोलणे, लिहिणे, वाचणे, राहणे. ठीक आहे ना. व्हर्ब विषयी विशेष माहिती कोण सांगतो तर ॲडव्हर्ब सांगतो. म्हणून फरक आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण, कारण तो क्रियेविषयी विशेष माहिती सांगतो. समजून घ्या. या ठिकाणी कधीही फास्टचं फास्टली करायचं नाही. त्याचं फास्टली होतच नाही. हां, तुम्ही जर म्हटलं फर्स्ट तर या फर्स्टचं मात्र फर्स्टली होणार. पण फर्स्टली आणि फास्टली मध्ये फरक आहे. ठीक आहे ना. फर्स्टली होणार पण फास्टली हा शब्द कधीही, हा शब्द इंग्लिशमध्येच नाही आहे. फास्टली
आणि एकदा हा पेपरला प्रश्न आला होता, ठीक आहे ना. म्हणून कदाचित समोर सुद्धा येऊ शकतो. नंतर लक्ष द्या, कुठे आहे फास्टली, मग तो एक भाग मध्ये आहे ए, म्हणून ए उत्तर आपलं बरोबर आहे. नंतर बघा हर कार इज, या ए मध्ये काहीही चूक नाही आहे. हर कार इज. मोर बिगर दॅन, जेव्हा आपण ऍडजेक्टिव्हचा डिटेल अभ्यास करतो बघा, एकतर नाउन किंवा प्रोनाउन विषयी विशेष माहिती कोण सांगतो, तर ऍडजेक्टिव्ह सांगतो. पण जेव्हा आपण ऍडजेक्टिव्हचा डीप अभ्यास करतो तेव्हा आपल्याला डिग्री हे चॅप्टर शिकावं लागतं, ठीक आहे. डिग्रीमध्ये 3 डिग्री असतात. एक असते पॉझिटिव्ह डिग्री, एक असते कंपॅरेटिव्ह डिग्री आणि एक असते सुपरलेटिव्ह डिग्री. तर बघा, जसं आपण म्हटलं बिगर आणि बिगेस्ट, बिगर आणि बिगेस्ट, तसंच स्मॉलेस्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट, रिचर, रिचेस्ट, पोरेस्ट, ठीक आहे ना. आता ही लिस्ट न संपणारी आहे. ती लिस्ट या ऍडजेक्टिव्हची आहे. त्याचा डिटेल अभ्यास करणं म्हणजे डिग्रीचा अभ्यास करणं. डिग्री चॅप्टर असते एक्झामला, ठीक आहे ना, इंग्लिश ग्रामरमध्ये. आता बघा, पण ज्या ठिकाणी समजा तुम्हाला या ठिकाणी मी जर म्हटलं प्रॉपर, तर प्रॉपर होणार नाही, मोर प्रॉपर वगैरे, ठीक आहे, प्रॉपरेस्ट वगैरे. मी जर म्हटलं हँडसम, तर इथे हँडसमर, हँडसमेस्ट असं नसते होत. आणि म्हणून त्याला आपण काय लावतो, त्या गोष्टीला आपण लावतो मोर हँडसम, मोर हँडसम आणि मोस्ट हँडसम. मी जर म्हटलं असेल क्रिएटिव्ह समजा हा सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे बिग सारखा क्रिएटिव्ह, तर इकडे क्रिएटिव्हर किंवा क्रिएटिव्हेस्ट असं नसतो म्हणलो ना आपण. क्रिएटिव्ह, मोर क्रिएटिव्ह आणि मोस्ट क्रिएटिव्ह असं ते असते. क्रिएटिव्ह, मोर क्रिएटिव्ह आणि मोस्ट क्रिएटिव्ह, समजला ना. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. मग आता बघा, इथे समजा जर याला ER लागलं असेल, या नाउनला, या ऍडजेक्टिव्हला जर समजा ER लागलं असेल, EST लागलं असेल, तर त्याला मोर कधी लावायचं नाही. मोर जर लावलं तर वाक्यात चूक असते मित्रांनो. या बिगरला ER लागल्यानेच तो कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये आलेला आहे. त्याला स्पेशली मोर लावण्याची गरज नव्हती. मोर आपण लावतो त्या शब्दांना ज्यांना आपल्याला ER किंवा EST लावता येत नाही, ठीक आहे. आणि म्हणून चुकीचं ऑप्शन 2 आहे, म्हणजे 2 नंबर मध्ये चूक आहे. पण 2 नंबर 1 मधल्या ऑप्शन मध्ये आहे, तेही पाहायचं आपल्याला, ठीक आहे ना. नंतर बघा, एव्हरीवन ॲग्रीज दॅट. एव्हरीवन हा करता बी ग्रुपचा आहे. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, प्रत्येक जण. ऑल म्हटलं तर फक्त ॲग्री आलं असतं, ऑल ॲग्री. पण एव्हरीवन तो प्रत्येक जण मोडतो ना, प्रत्येक जण हा बी ग्रुपचा करता आहे, त्याला V5 लागतो, बरोबर आहे. एव्हरीवन ॲग्रीज दॅट हे वाक्य बरोबर आहे. 1 मध्ये काही चूक नाही आहे. द गंगा हा नाऊन आहे आणि मोठ्या ज्या नद्या असतात, नद्या, पर्वत, ठीक आहे ना, कालवे, ठीक आहे, तर या म्हणजे समुद्र, ओशन्स वगैरे, या प्रत्येकांना द लागतो. द चे नियम वेगळे आहे. आपलं जेव्हा आर्टिकल सुरू होईल तेव्हा आर्टिकलमध्ये सुद्धा आपल्याला मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवेल, ठीक आहे ना. मग जर समजा द गंगा असेल, द गंगा, एव्हरीवन ॲग्रीज दॅट द गंगा, गंगा ही नदी आहे मोठी आणि म्हणून तिला द लागेल, हे बरोबर आहे, ठीक आहे ना. मग त्याला इज लागेल, बरोबर आहे. इज द होलिएस्ट. होली म्हणजे काय होते, होली म्हणजे पवित्र, होलिएस्ट म्हणजे काय, सगळ्यात पवित्र नदी, ठीक आहे ना. म्हणून एव्हरीवन ॲग्रीज दॅट द गंगा इज द होलिएस्ट, बरोबर आहे, ऑफ ऑल अदर रिव्हर्स ऑफ इंडिया. आता तुमचा अभ्यास नसेल तर तुम्हाला काय वाटेल, या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे सर, परंतु हे वाक्य बरोबर नाही आहे. यात एक चूक आहेच. कोणती बघा, हे TCS ज्या एक्झाम घेणार आहे ना, मग त्या कोणत्याही सरळ सेवा असो, तलाठी, वनरक्षक, आरोग्यसेवक, भूमी अभिलेख किंवा कोणत्याही महाराष्ट्रातील सरळ सेवा, महाराष्ट्रातील कोणतेही सरळ सेवा असेल तर तुम्हाला या गोष्टी खूप आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रश्न स्पॉट द एरर मध्ये तुम्हाला कोणतं चॅप्टर येईल सांगता येत नाही, आणि आपण म्हणूनच आपण चॅप्टर वाईज कॉमन एरर्स पाहून राहिलो, ठीक आहे ना. बघा, एव्हरीवन ॲग्रीज दॅट द गंगा इज द हॉलिएस्ट ऑफ ऑल अदर. या ठिकाणी अदरचं कामच नाही आहे. ऑल ऑफ ऑल रिव्हर्स इन इंडिया, ऑफ इंडिया,
समजलं ना? म्हणजे समजून घ्या, लिहून टाका. हा होलेस्ट आहे की नाही, तर ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ही कोणती डिग्री आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कधीही असं अदर हा शब्द येत नसतो. अदर हा शब्द येत नसतो, समजून घ्या. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कधीही अदर हा शब्द येत नसतो. नंतर अदर कुठे आहे? मग 3 मध्ये आहे, म्हणून 3 हा उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. स्पॉट द एरर. द न्यू असाइनमेंट इज, बरोबर आहे. द न्यू असाइनमेंट इज, असाइनमेंटला आपण इजच लावतो म्हणून 1 बरोबर आहे. द न्यू असाइनमेंट इज मोर चॅलेंजिंग दॅन, बरोबर आहे. मच ऑफ अर्लियर असाइनमेंट. आता चॅलेंजिंगला मोर लागलं, ओके. मोर चॅलेंजिंग दॅन, मोर नंतर दॅन लागतोच, हेही बरोबर आहे. एकमेकावर सगळं डिपेंड असतं. ठीक आहे ना? द न्यू असाइनमेंट इज मोर चॅलेंजिंग दॅन मच ऑफ अर्लियर असाइनमेंट. इथे मच नव्हतं पाहिजे, इथे मेनी पाहिजे होतं. मेनी ऑफ अर्लियर असाइनमेंट. बघा इथे तुम्हाला काय काय पाहिजे होतं? इथे तुम्हाला मेनी ऑफ अर्लियर असाइनमेंट किंवा सम अर्लियर असाइनमेंट किंवा मोस्ट अर्लियर असाइनमेंट किंवा नुसतं मेनी अर्लियर असाइनमेंट, यापैकी काही तुम्ही लिहिलं असतं ना तरी ते वाक्य बरोबर राहिलं असतं. पण मच मिल्क, मच शुगर, मच कर्ड, मच ऑइल, हे जे मटेरियल नाउन असतात ना, ज्यांचं एक माप असतं, जे क्वांटिटेटिव्ह मध्ये मोडते, त्या ठिकाणी तुम्हाला मच लावता येते. मच मिल्क, आय वॉन्ट मच मिल्क, आय हॅव मच मिल्क, आय हॅव मच वॉटर. ठीक आहे ना? परंतु जर ते संकेत मोजता येत असेल तर त्याला मच लावायचं नाही, मेनी लावायचं. ठीक आहे ना? असाइनमेंट संकेत मोजता येतात आणि म्हणून त्याला मच नसते लागत. मच 3 मध्ये आहे म्हणून हे उत्तर करेक्ट. नंतर बघा, स्पॉट द एरर. इन माय ओपिनियन, माझ्या मते, इन माय ओपिनियन, इन माय पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे ना? ऑनलाइन क्लासेस आर ऑलवेज मोर प्रिफरेबल टू अँड ऑफलाईन. ऑफलाईन क्लासला आपल्याला जायचं असेल तर आपल्याला 10ची बॅच असेल तर 9 वाजतापासूनच तयारी करावी लागते. क्लास जवळ असो की दूर असो, तुम्हाला 9 पासूनच चुनचुनी लागून जाते की आपल्याला आता क्लासला जायचं आहे. मग तयारी करा, बॅग घ्या, जोडे मोचे घाला, जा, गाडी काढा, मग ट्रॅफिक येते, मग वेळ जातो, मग तिथं जातो, बसतो घाम झालेलं, अर्धा तास जातो, तिकडून येतो बॅच संपल्यानंतर, तीच पद्धत करतो. 1-1.5 तास आपला ऑफलाईन बॅचमध्ये जातो. मग घरी जर बसून पटकन आपल्याला लेक्चर दिसत असेल आणि ते कितीही वेळा पाहता येत असेल तर मला असं वाटतं की ऑनलाईन जी टीचिंग आहे ती खूप बेस्ट आहे, प्रिफरेबल आहे आणि त्याला तोड नाही. तुम्हाला हव्या त्या लेक्चरवरचं लेक्चर बघता येते, हवा त्या शिक्षकांचा कोर्स घेता येतो आणि तुम्हाला अभ्यास करता येते. तुम्हाला माझं समजा घ्यायचं असेल, माझा कोर्स घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला ABC एज्युकेशन ॲपची लिंक देतो आहे. एकदम चांगले कोर्सेस तयार केलेले आहे. TCS पॅटर्ननुसार जो कोर्स तयार केला 2000 रुपयांचा, त्याची किंमत त्याची फी फक्त आपण 399 ठेवलेली आहे ही तलाठी एक्झाम होईपर्यंत. त्यानंतर त्याची फी होणार 2000 रुपये ॲज इट इज जी आहे ती. ठीक आहे ना? म्हणून बघा मी काय म्हणतो, इन माय ओपिनियन ऑनलाइन क्लासेस आर ऑलवेज मोर प्रिफरेबल टू अँड ऑफलाईन. आता मोर प्रिफरेबल काही शब्द असे असतात. आता प्रिफरेबल म्हणजे काय? आपण त्याला प्रेफरन्स देतो. मग प्रिफरेबल आहे किंवा युनिक आहे. बघा प्रिफरेबल आहे किंवा लॅटिन कॉम्पॅरेटिव्ह जे आहे सगळे लॅटिन कॉम्पॅरेटिव्ह. ठीक आहे ना? ते सिनियर आहे, ज्युनियर आहे, सुपिरियर आहे, इंटेरियर आहे, एक्सटेरियर आहे, पोस्टेरियर आहे. यांना कधीही तुम्हाला मोर किंवा मोस्ट लावता येत नाही. मोर किंवा मोस्ट लावता येत नाही. म्हणजे मोस्ट ज्युनियर, मोस्ट सिनियर, मोर सुपिरियर, मोर इन्फिरियर किंवा कधी आहे आयडियल आहे, आयडियल, मोर आयडियल, मोस्ट आयडियल, परफेक्ट आहे, मोर परफेक्ट, मोस्ट परफेक्ट असं म्हणता येत नाही. युनिक आहे, युनिक शब्द पेपरला आलेला आहे. युनिक आहे, मोस्ट युनिक, युनिकर, मोर युनिक
असं म्हणता येत नाही. आणि म्हणूनच या प्रिफरेबलला मोर लागणार नाही. समजून घ्या, वाक्य असं पाहिजे होतं, इन माय ओपिनियन ऑनलाईन क्लासेस आर ऑलवेज प्रिफरेबल टू अँड ऑफलाईन, असं पाहिजे होते. ठीक आहे ना. म्हणून त्या 3 मध्ये सी मध्ये चूक आहे. उत्तर नंबर 3 करेक्ट आहे. ठीक आहे. नंतर बघा, कधी कधी कोणते कोणते कॉमन एरर्स तुम्हाला या पद्धतीने सुद्धा येऊ शकतात. म्हणून आपण जे प्रकार असतात पेपरला ते सर्व कव्हर केलेले आहे. कदाचित यामधूनच तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो, कारण तुमची एक्झाम 1 महिना चालणार आहे. रोज 2 पेपर्स होतील. ठीक आहे ना. स्पॉट द एरर. इफ यू इन्फॉर्म मी, जर तुम्हाला इन्फॉर्म केलं, इफ यू इन्फॉर्म मी ऑफ युअर्स अरायव्हल, तुझ्या आगमनाबद्दल जर तू मला इन्फॉर्म केलं, तर आय शॉल कम टू मीट यू ॲट द एअरपोर्ट. मला समजा मी मुंबईत राहतो आणि तू न्यूयॉर्कवरून येऊन राहिला, तू जर मला इफ यू इन्फॉर्म मी, जर तुम्हाला तुझ्या आगमनाबद्दल युअर अरायव्हल टाइम, जर तुम्हाला तुझ्या आगमनाचा टाइम सांगितला, तर मग मी काय करेल, आय शॉल कम टू मीट यू ॲट एअरपोर्ट, मी एअरपोर्टवर येईल तुला भेटायला. ठीक आहे ना. मग आता बघा काय चूक आहे या ठिकाणी. इफ यू इन्फॉर्म मी ऑफ युअर्स अरायव्हल, या ठिकाणी मित्रांनो युअर्सच्या ऐवजी फक्त YOUR युअर पाहिजे होतं, ऑफ युअर अरायव्हल पाहिजे होतं. तो युअर्स नसते होत. ठीक आहे ना. म्हणून उत्तर नंबर 2. आफ्टर शी हॅड रेड. आता स्पॉट द एरर, यामध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक पण बघायची आहे, म्हणजे कोणकोणत्या टेन्सेसच्या आहे, कोणकोणत्या मॉडेल ऑफ द वर्बच्या आहे तेही बघायचे आहे. बघा, आफ्टर शी हॅड रेड, आफ्टर नंतर हॅड लागतो आणि विथ ही लागतो, म्हणजे आफ्टर नंतर पास्ट परफेक्ट टेन्स लागतो. ओके, बरोबर आहे. आणि समोर मग सिंपल पास्ट टेन्स लागतो, तर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणून हे वाक्य टेन्सच्या दृष्टिकोनातून एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. आफ्टर शी हॅड रेड, हे बरोबर आहे. द 2 फर्स्ट चॅप्टर्स ऑफ द नॉवेल शी फेल्ट लाईक रीडिंग द बुक ॲट 1 सिटिंग. तिने एखादं नोवेल, एखादी कादंबरी घेतली, वाचायला घेतली, आणि मग आफ्टर 2 फर्स्ट चॅप्टर, पहिल्या 2 चॅप्टर नंतर तिला असं वाटलं की आता एकाच बैठकीत हे पुस्तक वाचून टाकू, कारण इतकं पुस्तक खूप सुंदर होतं. नोवेल खूप सुंदर होती. तिने काय केलं, वाचायला घेतलं, 2 चॅप्टर्स वाचले, 2 प्रकरणं वाचले, पटकन तिला वाटलं की आता पूर्ण संपवून टाकतो एका बैठकीत. ठीक आहे ना. असं म्हणून आफ्टर शी हॅड रेड द 2 फर्स्ट चॅप्टर्स ऑफ द नोवेल शी फेल्ट लाईक रीडिंग. आता फील लाईक नंतर कधीही V4 असतो, ही पण फ्रेज आहे. ठीक आहे ना. फेल्ट लाईक रीडिंग द बुक ॲट द 1 सिटिंग. आता चूक कुठे आहे, तर तुम्ही कधीही बघितलं असेल, तुम्हाला एक फ्रेज लक्षात ठेवायची आहे. इथे आफ्टर शी हॅड रेड द 2 फर्स्ट चॅप्टर्स नाही पाहिजे, याऐवजी काय पाहिजे होतं, द हा जो फर्स्ट आहे ना, पहिले पाहिजे होता द फर्स्ट 2 चॅप्टर्स. द फर्स्ट 2 चॅप्टर्स म्हणजे पहिले 2 चॅप्टर्स. इथे द 2 फर्स्ट चॅप्टर्सच्या ऐवजी काय पाहिजे होतं, द फर्स्ट 2 चॅप्टर्स. समजलं का. द 2 फर्स्ट चॅप्टर नाही पाहिजे, द फर्स्ट 2 चॅप्टर्स पाहिजे. लिहून घ्या, कारण आपण ती फ्रेज पाहतो ना, द फर्स्ट 3 बॉईज, फर्स्ट 10 स्टुडंट्स, फर्स्ट 3 चॅप्टर्स वगैरे या पद्धती. ठीक आहे ना. तो आहे बी ग्रुपमध्ये, सॉरी हां बीच्या पार्टमध्ये, म्हणून बी हे 1. ठीक आहे, 1 मध्ये आहे ना बी. हां ओके. स्पॉट द एरर इन अवर एरिया. इथे काय चूक असणार, काय काहीच नाही. इन अवर एरिया द जर्नी बाय बस, बरोबर आहे. द जर्नी बाय बस, हेही बरोबर, हेही बरोबर. इज क्विक अँड सेफ दॅन बाय ट्रेन. तुम्हाला मी सांगितलेलं आहे. चूक कधी शोधायची, जेव्हा आपण प्रश्न वाचतो, कोणतेही प्रश्न असतो, त्याच्या शब्दांच्या कंटेंटवर लक्ष द्यायचं. शब्द काय आहे, ह्यामध्ये काय होऊ शकते नेमकं. ठीक आहे ना. बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय होते, विशेषण. ॲडजेक्टिव्हचा डिटेल अभ्यास करणं म्हणजे काय होते, डिग्री. बघा, ग्रामर असं बनलेलं आहे मित्रांनो. ॲडजेक्टिव्ह हा एक पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग आहे.
तो छोटासा पार्ट आहे पण महत्त्वाचा पार्ट आहे, तो शिकावा लागतो. नंतर 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 दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकावं लागतं, डिग्री शिकावं लागतं. मग डिग्रीचे 3 प्रकार आहे डिग्री ऑफ कंपॅरिझनचे, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. म्हणजे ॲडजेक्टिव्हचा, ॲडव्हर्बचा, याच्यात ॲडव्हर्ब पण असतो ॲक्च्युली, ॲडजेक्टिव्हचा किंवा ॲडव्हर्बचा डिटेल अभ्यास करणे म्हणजेच तुम्हाला डिग्री शिकायच्या असतात. आणि बघा इथे असते पॉझिटिव्ह डिग्री पहिली, नंतर असते कंपॅरेटिव्ह डिग्री, नंतर असते सुपरलेटिव्ह डिग्री. आता मला सांगा इथे हे तर बरोबर आहे, इन अवर एरिया द जर्नी बाय बस बरोबर आहे, पण इज क्विक अँड सेफ दॅन. जर या कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण दॅन वापरत असू तर तुम्हाला त्याच्या आधी काय पाहिजे, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी क्विकच्या ऐवजी काय पाहिजे होतं, क्विकर पाहिजे होतं. आणि या सेफच्या ऐवजी सेफर पाहिजे होतं. नंतर मग हे दॅन शोभलं असतं. हे पॉज करून लिहून टाकत चला, एक एक नियम लिहून टाकत चला. काय म्हटलं मी, या क्विकच्या ऐवजी या ठिकाणी असं क्विकली पाहिजे होतं, क्विकर पाहिजे होतं. आणि या सेफच्या ऐवजी सेफर पाहिजे होतं. तेव्हा दॅन चाललं असतं. म्हणजे बेटर दॅन, स्मार्टर दॅन, स्मॉलर दॅन, रिचर दॅन, पुअरर दॅन. दॅन लागला ना वाक्यामध्ये, दॅन जर लागला असेल तर तो सेफर किंवा क्विकर पाहिजे होता. आन्सर ऑप्शन 3 करेक्ट आहे. समजलं. नंतर बघा स्पॉट द एरर. आय सपोज, ओके यात काही चूक नाहीये. आय सपोज नो प्लेस इज बेटर. ओके बेटर आहे ना, मग बेटर बघा जसं आपण म्हणतो गुड, बेटर आणि बेस्ट. आपण बॅडचं काय म्हणतो, बॅड, वर्स आणि वर्स्ट. म्हणजे असे काही शब्द असतात जे समजत नाही आपल्याला, वाचल्याशिवाय किंवा डोळ्याखालून गेल्याशिवाय आपल्याला त्याचा काही संबंधच नसतो. आपल्याला काय संबंध असतो, बिग, बिगर, बिगेस्ट. फक्त त्याला हे माहित आहे, बिग, बिगर, बिगेस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट हे माहित आहे. आपल्याला हे माहित नाही गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट. ठीक आहे ना, समजून घ्या. हेही आपल्याला शिकायचं आहे. आता समजा जर हे शब्द आलेले असतील, याला म्हणतो आपण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, हे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि हे सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग बघा कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह शिकायचं आपल्याला, आपण शिकून राहिलो ॲडजेक्टिव्हच. ठीक आहे ना. मग कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह शिकताना त्यानंतर तुम्हाला कधीही दॅन लिहायचं असते. दॅन म्हणजे वर्स दॅन, बेटर दॅन, बिगर दॅन, स्मॉलर दॅन, स्मार्टर दॅन, कूलर दॅन, कोल्डर दॅन. ठीक आहे ना. मग इथे मी काय म्हणतो, आय सपोज नो प्लेस इज बेटर दॅन पाहिजे ना, बेटर दॅन पाहिजे ना. फ्रॉम पाहिजे काय, नाही फ्रॉम नाही पाहिजे, बेटर दॅन. या फ्रॉमच्या काय पाहिजे होतं, दॅन पाहिजे होतं. समजून घ्या. एका टॉपिकवरून, एका वाक्यावरून तुम्हाला अनेक वाक्य तुमचे करेक्ट करता येतात. ठीक आहे ना. म्हणून 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. स्पॉट द एरर. ईशांत शर्मा इज, बरोबर आहे, ईशांत शर्मा इज द मोस्ट टॉलेस्ट प्लेयर. बघा टॉलर आणि टॉलेस्ट, टॉलेस्ट. ठीक आहे ना. फॅटर, फॅटेस्ट. आता समजा जर याला पुन्हा शब्दाला ER किंवा EST लागत नसेल, मी जर म्हटलं असेल ऍक्टिव्ह, तर ऍक्टिव्ह, मोर ऍक्टिव्ह आणि मोस्ट ऍक्टिव्ह, त्याला मोर किंवा मोस्ट लावतात. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. मग जर समजा त्याला ER लागत असेल तर त्याला मोर लावता येत नाही. मोर टॉलर असं होणार नाही, हे वाक्य चूक आहे. किंवा मोस्ट टॉलर होणार नाही, मोस्ट टॉलर नाही, फक्त काय पाहिजे होतं, टॉलेस्ट. ईशांत शर्मा इज द टॉलेस्ट प्लेयर इन इंडियन टीम. समजलं ना, इंडियन क्रिकेट टीम. समजून घ्या. या ठिकाणी मोस्टची गरज नव्हती, कारण टॉलला ऑलरेडी EST लावलेला आहे. 2 वेळाने लावायचं. म्हणून उत्तर 2 बरोबर आहे. नंतर बघा स्पॉट द एरर. सुरेश हॅज बीन बोथ. सुरेश हॅज बीन, हॅज हा हेल्पिंग वर्ब आहे, बीन हा V3 आहे, म्हणजे बी वॉज बीन. ठीक आहे ना. मग सुरेश हॅज बीन, सुरेश आहे समजा, होत आलेला आहे काय, बोथ डिसऑनेस्टली पर्सन अँड अ गॅमलर सिन्स हिज चाइल्डहुड.
गॅमलर म्हणजे काय? गॅमलर, द ग्रेट गॅमलर पिक्चर अमिताभ बच्चनचा. गॅमलर म्हणजे काय? ते पत्ते खेळणारा, जुवार, आपण ज्याला जुवारी म्हणतो, ठीक आहे ना, जुवारी. आणि डिसऑनेस्टली म्हणजे काय होते? डिसऑनेस्ट, तो एकदम कोणाचा म्हणजे अप्रामाणिक, बेईमान. सुरेश लहानपणापासूनच बेईमान आणि जुगारी होता, ठीक आहे, असं सांगितलेलं आहे त्या वाक्यामध्ये. इथे काय चुकीचं आहे मग? तुला काय म्हटलं? नाउन किंवा प्रोनाउन विषयी आपण ऍडजेक्टिव्हने विशेष माहिती देतो आणि व्हर्ब, आणि समजा मी जर म्हटलं व्हर्ब, तर व्हर्ब विषयी विशेष माहिती आपण कशाने सांगतो? ऍडव्हर्बने सांगतो, ऍडव्हर्बने सांगत असतो, ठीक आहे ना, व्हर्ब आणि ऍडव्हर्ब. आता बघा, सुरेश हॅज बीन बोथ अ डिसऑनेस्ट पाहिजे या ठिकाणी. डिसऑनेस्टली हा ऍडव्हर्ब आहे. सुरेश बद्दल आपण बोलून राहिलो किंवा आपण पर्सन बद्दल बोलून राहिलो, तर या ठिकाणी डिसऑनेस्टली ऐवजी फक्त डिसऑनेस्ट पाहिजे होतं. डिसऑनेस्ट पर्सन अँड अ ग्लॅमलर सिन्स हिज चाइल्डहुड. तो लहानपणापासूनच तो जुवार आहे आणि बेईमान आहे, ठीक आहे ना. म्हणून त्या बी मध्ये चूक आहे, बी आहे 2 मध्ये, समजून घ्या. इंडिया हॅज टर्न 75 years ओल्डर ॲज अ रिपब्लिक. याला आपण 4 भागात डिवाइड केलं. काय, कुठे आहे म्हणजे चूक? इंडिया हॅज टर्न 75 years ओल्डर. बघा कसं असते या ठिकाणी, ओल्डर इथे आपण तुलना नाही केली कोणासोबत, ठीक आहे ना, आणि म्हणून ओल्डर नाही पाहिजे, फक्त ओल्ड पाहिजे. हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे 75 years ओल्डर हे जे आहे ना, 75 years ओल्डर, जिथं ओल्डर आहे ते वाक्यात चूक. मग कारण तुलना नाही ना कोणाच्या स्वतःसोबत, तुलना नाही आहे, म्हणून फक्त ओल्ड पाहिजे आहे, ओल्डर नसते पाहिजे. नंतर बघा, गोवा इज नॉट सो बेटर ॲज आय थॉट इट टू बी, सेड आकांक्षा टू जया. आकांक्षा काय म्हणते जयाला, की मला गोव्याविषयी खूप स्वप्न होते, मला खूप इच्छा होती गोवा पाहण्याची, पण प्रत्यक्ष मी जेव्हा गोवा पाहिलं तेव्हा मला असं वाटतं की गोवा इज नॉट सो बेटर ॲज आय थॉट टू बी. गोवा काही एवढं चांगलं नाही आहे जसं मी विचार केलेला होता. आता बघा चूक काय याच्यामध्ये, तर बघा गोवा इज नॉट सो बेटर ॲज. बघा जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्री, बघा ॲडजेक्टिव्हचा अभ्यास करणं म्हणजे डिग्रीचा अभ्यास करणे आहे. मग पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, कॉम्पॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, ठीक आहे ना. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह समजा जर या ठिकाणी बिग असेल, बिग, इथे असेल कॉम्पॅरेटिव्ह मध्ये बिगर, आणि इथे असेल सुपरलेटिव्ह मध्ये बिगेस्ट, ठीक आहे ना. तर बिग, बिगर, बिगेस्ट मध्ये बघा, बिग जर असेल तर ॲज बिग ॲज असं लिहायचं, किंवा नॉट असेल तर सो बिग ॲज लिहायचं, म्हणजे नॉट सो बिग ॲज लिहायचं. तुम्हाला ॲज बिगर ॲज लिहिता येणार नाही, सो बिगर ॲज लिहिता येणार नाही, सो बिगेस्ट ॲज लिहिता येणार नाही. तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटरमध्ये दॅन लिहायचं आहे, तुम्हाला दॅन या 2 ठिकाणी घेता येणार नाही. एक वेगळी ओळख आहे प्रत्येकाची. इथे द बिगेस्ट लागते, तुम्हाला द बिग घेता येणार नाही, द बिगर घेता येणार नाही, द बिगेस्टच लागेल. म्हणजे प्रत्येक गोष्टींचे, प्रत्येक टॉपिकचे वेगवेगळे आयडेंटिटीज आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे, नियम आहे, ठीक आहे ना. आणि म्हणून ते पाळायचे आहे आपल्याला. इथे सो बेटर ॲजच्या ऐवजी काय पाहिजे होतं? सो गुड ॲज, सो गुड ॲज, सो गुड ॲज, ठीक आहे ना. इन गुड, बेटर, बेस्ट. गोवा इज नॉट सो गुड ॲज आय थॉट टू बी, सेड आकांक्षा टू जया. म्हणून ए मध्ये चूक आहे. कुठे आहे ए? तर 2 मध्ये आहे ए. स्पॉट द एरर. मिस्टर देशमुख इज द मोर मेथोडिकल पर्सन इन अवर ऑफिस. देशमुख मेथोडिकल. काय मेथोडिकल म्हणजे? मेथोडिकल म्हणजे काय होते? टापटिपीने राहणारा, बिलकुल आबंड राहणारा, टापटीप राहणारा, मोजकं बोलणारा, आपलं काम बिलकुल नीटनेटकं करणारा, चांगला माणूस. आपण ज्याला एक ते चौकोनी कुटुंब आहे ना पु ल देशपांडेंचं, तर त्यामध्ये राहणारा माणूस व्यवस्थित, ठीक आहे ना. एक टिपिकल माणूस, ठीक आहे ना. तर मोर मेथोडिकल. मेथोडिकल हा शब्द असा आहे मित्रांनो, याला कधीही मोर लागणार नाही किंवा मोस्ट लागणार नाही, ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला इथे द मोर मेथोडिकल मध्ये चूक आहे, इथे मोर नाही पाहिजे, ठीक आहे. नंतर बघा, ही वॉज मोस्ट एक्सलंट. एक्सलंट शब्द सुद्धा एक्सलंट लेवलवर आहे. एक्सलंट, ब्रिलियंट, युनिक, आयडियल, परफेक्ट या शब्दांना असे मोर किंवा मोस्ट या शब्दांची गरज नसते. दिस इज द मोर युनिक, मोस्ट युनिक, युनिकेस्ट, युनिकर,
अमेझिंग असेल, अमेझिंग ऑफर, तर तिथं मोस्ट अमेझिंग नाही पाहिजे, मोर अमेझिंग नाही पाहिजे. जर असेल एक्सलंट तर मोस्ट एक्सलंट नाही पाहिजे. तो एक्सलंटच आहे ना, एक्सलंट म्हणजेच तो सगळ्यात टॉप लेवलला आहे. त्याला कशाला मोर किंवा मोस्टची गरज आहे नाही. आणि म्हणून तो ऑलरेडी टॉप लेवलला आहे, इथे मोस्टची गरज नाही आहे. ए मध्ये चूक आहे. ठीक आहे. देअर इज नॉट मेनी मिल्क लेफ्ट इन द कॅन. आय विल गो इन द इव्हिनिंग अँड बाय मोर. आपल्या कॅनमध्ये जास्त दूध उरलेलं नाही आहे. कॅनमध्ये जास्त दूध उरलेलं नाही आहे. मी जातो मार्केटमध्ये आणि दूध घेऊन येतो. ठीक आहे ना, असं ते वाक्य आहे. देअर इज नॉट मेनी मिल्क. बघा दोन शब्द आहे, मेनी आणि मच. लागतो कुठे कुठे. जर संकेत मोजता येत असेल, जे घटक संकेत मोजता येत असेल त्याला आपण मेनी लावायचं. मेनी पेन्स, मेनी चेअर्स, मेनी कॅमेराज, मेनी हॉल्स, मेनी कार्स, मेनी बॉईज, मेनी गर्ल्स संकेत मोजता येतात. पण मच, मच मिल्क, मच ऑइल, मच वॉटर, मच कर्ड, मच कॉफी, मच टी संकेत नाही मोजता येत. ते मटेरियल आहे, त्यांना मच लागतो. इथे मात्र मिल्कला मेनी लावलेला आहे. मिल्क हे संकेत मोजता येत नाही, 1 2 3 4 5 मध्ये मोजता येत नाही. त्याचं एक माप असतं. ठीक आहे. आणि म्हणून त्याला मेनी लागणार नाही, मच लागेल. समजून घ्या. म्हणून ए नंबर मध्ये चूक आहे. ए नंबर कुठे आहे तर 3 मध्ये आहे. तुम्हाला एक एक गोष्टीचे बारकावे समजून घ्यायला लागेल मित्रांनो. आय आस्क 2 पर्सन्स. पर्सन हा नाऊन आहे. टू काय झाला ऍडजेक्टिव्ह. काय म्हटलं मी तुम्हाला की नाऊन, की नाऊनच्या आधी जे काही येईल ते ऍडजेक्टिव्ह असेल. मग ते काही पण येऊ, संख्या काय येऊ ना. मी जर म्हटलं असेल देर आर 4 पीपल, तर पीपल नाऊन झाला, 4 ऍडजेक्टिव्ह झाला. दिस इज माय शर्ट, तर शर्ट नाऊन झाला, माय ऍडजेक्टिव्ह झाला. दोज फ्रेंड्स ऑफ माइन, तर फ्रेंड्स नाऊन झाला आणि दोज ऍडजेक्टिव्ह झाला. म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की नाऊन विषयी विशेष माहिती सांगणे. नाऊनच्या आधी येणे किंवा नंतर येणे. ऑलमोस्ट नाऊनच्या आधीच असतात, कधी कधी नाऊनच्या नंतर सुद्धा असतात. ठीक आहे ना. आय आस्क 2 पर्सन्स, मी 2 माणसांना विचारलं. हा 2 महत्वाचा आहे. तुम्हाला काय म्हटलं आहे मी की जेव्हा तुम्ही प्रश्न बघता तेव्हा प्रत्येक प्रश्नामध्ये काय बघायचं की यात कंटेंट कोणता आहे, यात काय समोर मागं पुढे याचा फरक पडू शकतो. प्रत्येक गोष्टी पाहायच्या. बघा आय आस्क 2 पर्सन्स, मी 2 माणसांना विचारलं. द वे टू द स्टेशन, स्टेशनला जाण्यासाठी मार्ग कोणता आहे हे मी 2 माणसांना विचारलं. 2 मी मुद्दाम हायलाइट करतो आहे. 2 माणसांना विचारलं. हां. बट नन ऑफ देम न्यू इट, पण त्यांच्यापैकी कोणालाच माहीत नव्हतं. मग मला सांगा, जर 2 लोकांची गोष्ट असेल आपण काय लिहितो आयदर नायदर, आहे की नाही. आयदर किंवा नायदर. ठीक आहे ना. आयदर किंवा नायदर. आता बघा इथे काय पाहिजे होतं. आय आस्क 2 पर्सन्स द वे टू स्टेशन बट नायदर ऑफ देम न्यू इट. नायदर ऑफ देम, कारण 2 लोक आहे ना. मग 2 लोकांची गोष्ट असेल तर आयदर किंवा नायदर नाही वापरायची. ठीक आहे. नन कधी वापरतो आपण, जेव्हा आपण खूप सगळ्या लोकांना विचारतो मग तेव्हा सांगत नाही कोणी, मग काय म्हणतो नन ऑफ देम. ठीक आहे ना. म्हणून त्या ननच्या ऐवजी काय पाहिजे नायदर पाहिजे होता. तो सी मध्ये आहे. सी हे उत्तर बरोबर आहे. नंतर म्हणजे बघा तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करावा लागेल मित्रांनो. आपली जी सिरीज आहे ही तर चालणारच आहे, प्रश्नच नाही आहे. याचा एक कोर्स सुद्धा बनलेला आहे ॲप्लिकेशनमध्ये. त्यात आणखी गोष्टी मी ॲड केलेल्या आहे. ठीक आहे ना. त्याही बघा. तो एकदम 100 रुपयाला कोर्स आहे. तो एकदम त्याची फी कमी ठेवलेली आहे कारण प्रत्येकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. 2 नंबर आहे आपला सेमी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स. सेमी ॲडव्हान्स लिहून टाका नाव. सेमी ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स ॲप्लिकेशनमध्ये आहे. माझं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला या ABC एज्युकेशन नावाने. ठीक आहे ना. प्ले स्टोअरला जायचं, ABC एज्युकेशन इन्स्टॉल करायचं, त्यात तुम्हाला कोर्सेस दिसतील. ठीक आहे. मग बघा आपल्याला याही गोष्टी शिकायच्या आहेत. बघा हे जे आहेत ॲडजेक्टिव्ज, तर 10 प्रकारचे ॲडजेक्टिव्ज आहे. आपण ॲडजेक्टिव्हवर प्रश्न कसे विचारतात ते बघितलं, पण ॲडजेक्टिव्ह नाही बघितलं. ज्यांना पटकन शिकायचं असेल, पूर्ण अख्खा कोर्स घ्यायचा असेल तर तो कोर्स परचेस करा सेमी ॲडव्हान्स इंग्लिश. त्याची फी आपण 399 ठेवलेली आहे. फक्त केवळ इतकीच ठेवलेली आहे. का? कारण तो
ती फी 2000 रुपये ॲक्च्युली, त्याची मूळ फी 2000 रुपये आहे, पण घरी बसल्या बसल्या सगळ्यांना या कोर्सचा फायदा व्हावा, दूर भागात बसलेला विद्यार्थी असेल, गृहिणी असेल, जॉब करणारे माणसं असतील, कोणता व्यवसाय दुकानदार असतील, त्यांच्यात जर हा तलाठीचा किडा असेल किंवा कोणती सरळ सेवा त्यांना द्यायची असेल महाराष्ट्रातली, तर त्यांनी हा कोर्स परचेस करावा, घरी अभ्यास करावा घरी बसून, म्हणून हा कोर्स तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे ना. कोर्स घ्यायचा नसेल तर मग मी तर आहोत जिंदाबाद. ठीक आहे ना. मी तुम्हाला सांगतोच, हे सगळ्या ज्या पार्ट्स आहेत ना, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत 6 वाजता. ठीक आहे ना. चलो थांबतो. लाईक करायचं, मित्रांसोबत ही व्हिडिओज शेअर करायचे. तुमचा एक शेअर अनेकांचं आयुष्य दुरुस्त करू शकते. तुमचा एक शेअर अनेकांचा फायदा करून घेऊ शकते. ठीक आहे. थँक्यू. भेटू.